दादा नमस्कार. नमस्कार. दादा कालच्या शर्यतीबद्दल दोन शर्यती जिंकली त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. दादा काय सांगाल कालच्या दोन शर्यती विजय झाल्या, काय सांगाल कालचा गुलाल? काल म्हणजे आमची शर्यत होती, चिराडपाडच्या श्यामाबरोबर शर्यत होती, बॅनरवर जमलेली 54,000 2 बादल्यांवर शर्यत होती, 54,000वरती. तर त्या शर्यतीमध्ये मैत्रीपूर्ण शर्यत होती आमची त्यांच्याशी आणि आपल्या बाजीने गुलाल मिळवला त्याच्यामध्ये. दादा सध्या तरी श्यामा 2 वर्ष व्हायला आले टॉप मध्ये पळतो. श्यामा पण म्हणजे क्वचितच श्यामाचा गुलाल पडतोय. एवढी मोठी गाडी पकडणं जरा काय मनात दगदग होती? नक्कीच श्यामा चिराडपाड्याचा बोलला तर मुंबई मधला टॉपचा बैल आहे, मोठ्या मोठ्या शर्ती खेळतो, चांगला गुलालातला पण बैल आहे. आणि शर्यत खेळायचं म्हणजे दादा आमचे मोठे दादा अमित जोशी त्यांनी गाडी जमायला सांगितली. तर मैदान मोठं आहे, आपण नेहमी असं मोठा मैदान असला तर एखाद मैदान आपण मोठी शर्यत खेळतो चांगली गोंड्यांवरती. तर त्या हिशोबाने दादानी श्यामाची गाडी पकडायची आपण असं बोललं, आमचं ठरलं. 2 गोंडे ते बोललेले, आम्ही 1 गोंड्यावर खेळलो आणि शर्यत मैत्री पूर्ण झाली. कोणाला माहितच नव्हतं असं नाव दिलेलं बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव आणि त्याच्यात तुम्ही विजय मिळवला. तुमच्या नावात गाडी होती, काय सांगणार? ऍक्च्युली बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव नाव का दिला, कारण बैलाचा कुठल्याही प्रकारचा करार किंवा खरेदी नाही केलेली आहे मी. बैल जो आला एक मैत्रीपोटी आलेला आहे. आमचे मित्र छत्रपती संभाजीनगरचे इंजिनियर अमोल राठोड त्यांच्या आणि माझे दादाची एकदम चांगली मैत्री आहे. आणि अमोलजी राठोड स्वतः आमच्या गोट्यावरती आतापर्यंत 3 ते 4 वेळा येऊन गेले. तर एक त्यांच्या दोस्ती खातीरमध्ये तो बैल आलेला आहे बिना कुठल्या करारच्या. आणि आपल्या मुंबईचा नियम आहे, जर करार झाला असेल तर आपण त्याला आपल्या नावावर हाकलू शकतो, पण तो कुठल्याही 1ही रुपया न देता आलेला आहे, म्हणून आपण त्यांच्या नावाने इथे पळवतोय, कारण ते मुंबईच्या संघटनेच्या नियमानुसार आपल्याला चालायला लागतं. त्यामुळे बाजी तुम्ही आणला, बाजीला पैरा कोण होता? आणि सचिनची शर्यत जिंकली, सचिनला पैरा कोण होता? आणि सचिनची शर्यत कोणासोबत होती? बाजीला ऍक्च्युली थोडे पैऱ्याची इथे मुंबईला अडचण येत होते आम्हाला, कारण लोकांना बैल माहितच नव्हतं इथे. आणि त्याच्यासाठी त्याला आम्ही पैरा होत नसता कारणाने आपण त्याला नाशिकचा गिरनारचा पक्ष उतरवला आपण. तो 3 फेऱ्यातला एकदम नावाजलेला बैल आहे, हिंदकेसरी बैल आहे. त्यांना आपण फोन केलं, अमोल राठोडनी आणि आमच्या दादांनी, त्या दोघांनी नियोजन केला पक्षाचा आणि काल बाजीमध्ये तो पळाला आणि चांगला गुलाल दिला आपल्याला. आणि सच्च्यामध्ये पण नाशिकचा मन्या होता. सच्च्याचा थोडा जरा बॅड पॅच चालू आहे, काय प्रॉब्लेम होते ते समजत नाही मला, पण 4 उड्या पळतोय आणि थोडा घाबरतोय, काय पब्लिकला घाबरतोय काय एक्झॅक्टली मला पण माहित नाही पडत आहे. त्याचा थोडा बॅकफुटला आहे. सच्चा आणि मन्या पळालेला काल. मागच्या वर्षी जवळजवळ सलग 40 ते 42 गुलाल सच्चाने केले. यावेळेस सच्चा गुलालापासून जरा लांब राहते, पण काल मोठा मैदान होता आणि मोठ्या मैदानात त्यांनी मालकाचे मान ताट केले आणि गुलाल मिळवला. काय सांगणार सच्चाबद्दल? आणि नक्कीच बाजी आम्ही मोठी उडी घेतलेली. ऍक्च्युली श्यामा मोठा बैल आहे, नावाजलेला बैल आहे. थोडी आमच्या मनात तर धाकधुकी होतीच, गाडी होईल का नाही होईल, पण दादाची जिद्द होती खेळायची मोठी. आणि बाजी पण तसाच खूप नावाजलेला बैल संभाजीनगरचा, फक्त इथे लोकांना माहिती नाहीये. आणि त्यांनी काल दाखवून दिलं की टायगर अभी जिंदा आहे. सच्चावर तुमचं खूप जीव आहे, कारण मागच्या वर्षी पण एवढे गुलाल केले, या वर्षी पैऱ्याला खूप त्रास होतोय. नक्की सच्चाला काय त्रास होतोय की त्याचा गुलाल पडतोय त्याच्यामुळे पैऱ्याला त्रास होतोय, काय सांगा? मध्यंतरी सच्चा छातीत भरलेला होता, तर आपण सगळं त्याला आता क्लिअर केलं. पोटात लोखंड पण होतं त्याच्या, तर आपण जुन्नरवरनं ते माणूस बोललेला आपण भगत साहेबांना, तर त्यांनी ते त्याचं लोखंड वगैरे काढलं, क्लिअर केलं सगळं. आणि तेव्हापासून सच्चा काढला, ते 1-2 मैदान गुलाल घेतला, परत थोडा कमी पळतोय आता. त्याचं एक्झॅक्ट काय कारण मला पण कळत नाही. कदाचित आता पब्लिकला घाबरतोय असं माझं मत आहे. आता त्याला आम्ही ठरवलंय की आता त्याला पब्लिकला नाही पळवायचं, कारण मागच्या वर्षी तर पूर्ण सीझन पब्लिकलाच पळायला डावीनी. तर आता ठरवलंय आम्ही की यावेळी त्याला आता उजवीने आपण हाकलूया, कारण गटाला जसं आम्ही आता मध्ये पळवला 3 फेऱ्यांना, गटाला तर एवढा स्पीड लावलाय की काय सांगू तुम्हाला. आतून पळाला, खूप पळाला. आम्ही काय विचार मग आतून पाहून खांदा चेंज करणार की खांदा तोच ठेवून फक्त साईड बदली करणार? नाही, सच्चा एकच खांदी पळतो, डाव्या खांदीनेच पळतो. डावी खांदी पब्लिक आणि उजवीने आतून, म्हणजे असा. आणि बाजीचं पण तसंच आहे, बाजी पण उजवी पब्लिक आणि डावीला आतून असं पळतो बाजी पण. दादा संभाजीनगर वरून तुम्ही बाजीला आणलाय, त्यांच्या धावणीला पण खूप टॉपचे नंदी आहेत. जवळजवळ राजा आहे, सम्राट आहे, चिमण्या, असे खूप म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉपच्या खरेद्या कुठून होतात तर त्यांच्या दावणीतून होतात.
पण त्यांनी तुमच्या भरोश्यावर एकही पैसा न घेता तुमच्या म्हणजे एक विश्वासावर तो बाजी इकडे पाठवलाय. काय सांगणार त्या माणसांबद्दल? ऍक्च्युली बाजी इथे येण्याचं कारण मी एकच सांगितलं, आमचे मित्र अमोल राठोड साहेब ते तिकडचे खूप नामवंत छकडे मालक आहेत, नियोजनाचे बादशे पण आहेत. त्यांच्या आणि आमच्या दादाचे खूप मैत्रीचे संबंध आहेत. आणि अमोल राठोड आणि शाकीर पठाण हे ते एकदम जिवलग त्यांची मैत्री आहे. तर अमोल भाऊंनी त्यांना रिक्वेस्ट केली की शाकीर भाई आपल्याला बाजी पाठवायचं मुंबईला अमित जोशींच्या गोठ्यावरती, म्हणजे आपल्या गोठ्यावरती. तर त्या हिशोबाने शाकीर भाईनी कुठल्याही प्रकारचा विचार नाही केला. आणि शाकीर भाईचे आमचे पण आता 1 वर्ष झाले, आमचे 1-1.5 वर्ष आली, त्यांचे आमची चांगले बातचीत असते दादासोबत. तर त्यांनी मैत्रीपोटी बैल पाठवला आणि एकही रुपयानं कुठलाही करार न करता म्हणजे एक भरोशाने बैल पाठवला. आजच्या तारखेत तुम्ही बघू शकता की काय बैलांच्या विषयी काय काय चाललंय, फ्रॉड. पण त्यांना आमच्यावर भरोसा आहे, आम्ही कुठल्या प्रकारची अशी त्यांच्यासोबत चिटिंग नाही करणार. जो मैत्रीपोटी बैल पाठवला आम्ही त्यांचा बैल हाय तसा ठेवलाय. एकदम सगळी पोरं जीव लावतात त्याच्यावरती आणि प्रेम करतात. तर दिदीच्या नावात गाडी पळते, सच्चाबाई पळतोय, बाजी समजा तुम्ही करार नाही केलाय आणि खरेदी नाही केली, सच्चाबाईला पार्टनर म्हणून खरेदीचा काय विचार आहे? ऍक्च्युली आमचा शोध चालूच आहे आणि आमचे जे मास्टर माइंड आहेत अमोल राठोड त्यांची सर्च चालूच आहे. आणि नक्कीच आपल्या येणाऱ्या टाइम मध्ये आपल्या गोठ्यावरती एक टॉपची खरेदी येणार आहे. शोध चालू आहे आमचं संभाजीनगरला. आता आम्ही मध्ये गेलेलो पण अमोल दादांच्या मैदानाला, आम्ही त्यांचं इन्व्हिटेशन होतं आम्हाला, त्या मैदानात पण आमची शोध चालू होती. बघूया बैल येणार तर त्यांच्या चॉईसचाच बैल इकडे येणार, पण टॉपचा येणार आता. कारण दादा खरेदी जर झाली नाही, कारण सच्चाबाई जरा बॅक फुटलाय, त्याच्यामुळे पैराला खूप त्रास होतो. आणि जर स्वतःचा नंदी आपला म्हणजे एक्स्ट्रा बैल असला गोठ्यावर तर पैराला कसं आपण कोणी पैरा नाही दिला तर घरची गाडी हाकलू शकतो. त्याबद्दल काय सांगणार तुम्ही? नक्कीच आपली 2 बैल आहेत स्वतःची. एक गजा आहे, गजाबाई आमचा महाराष्ट्र केसरी, आणि सच्चाबाई. आता गजाबाई ज्युनियर मध्ये कांड्यावरती पळतोय, ते माझे मित्र आहेत प्रसाद ताजने, त्यांच्याकडे गेलेला आहे. तर माझी घरची गाडी पण पळते, पण सध्या गजा तिकडे पळते म्हणून इथे उतरवला नाही त्याला. आणि बाजी आलाय, थोडं कसं 3-3, 4-4 बैल सांभाळायला पण थोडा प्रॉब्लेम होतो, थोडी मॅन पॉवर पण तेवढी नाही, त्यामुळे बैल उतरत नाहीये मी. नवीन खरेदीबद्दल दादा बोल, कालचा गुलाल जो केला, कालच्या मैदानाबद्दल आणि कालच्या नियोजनाबद्दल काय सांगणार? कालचं मैदान म्हणजे जगनशेठ पाटील त्यांचा खूपच भव्य दिव्य आयोजन होता. आणि म्हणजे त्यांनी कुठलाही रुपया न कमवण्यासाठी, म्हणजे फक्त पब्लिकच्या मनोरंजनासाठी आणि पब्लिकला बक्षीचं वाटप करण्यासाठी हा मैदान आयोजित केलेला. खूप भव्य इनाम होते त्याच्यामध्ये, 12 बाईक होत्या, 4 व्हीलर होती. छान आयोजन होतं त्यांचं, 1 नंबर आयोजन होतं. त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी. आणि त्यांना सपोर्ट होता आमचे केशवदादा, जे आमचे सुट्टी मेकर आहेत. केशवदादांनी पण खूप चांगला प्रयत्न केला मैदान पार पाडण्याचा, आणि चांगलं मैदान झालं त्यांच्या मुंबईमध्ये. दादा जवळ 1,08,000ची शर्यत तुम्ही जिंकले, कुठेतरी खंत वाटते का? कारण 12 सायकल 12 बाईक होत्या, तुमची चिठ्ठी निघली नाही, काय सांगणार त्याबद्दल? हो नक्की, थोडं आपला लकच खराब आहे हो. एक गोंड्याच्या 4च गाड्या झालेल्या, आणि 4 चिठ्ठ्यांमध्ये 2 चिठ्ठ्या काढायच्या होत्या. तिच्यामध्ये एक बाईक होती आणि एक फ्रीज होता का सायकल होती. 2 चिठ्ठ्यांमध्ये आमचं नाव का आला नाही, एवढा बॅड लक होते. पण काय हरकत नाही, बाईक महत्वाची नव्हती, गुलाल महत्वाचा होता. कारण आपण या क्षेत्रामध्ये गुलालासाठीच आहे, नावासाठी आहे. सच्चाबाई मुंबईला पळतोय, सध्या बॅक फुटवर आहे, तेव्हा सच्चाबाई परत पहिल्यासारखा रुटीनला येणार, तेव्हा सच्चाबाई मुंबई व्यतिरिक्त आपल्या 3 फेऱ्यात वरती कधी पळताना दिसणार? नक्कीच सच्चाबाईच्या मागे मेहनत आहे सगळी आमच्या पोरांची, सगळे मेहनत घेतात. तर बघूया आता, जसा पण जेव्हा पण रुटीनला येईल आमचं त्याला 3 फेऱ्याला पळवायचं नियोजन आहे, चाललंय. बघूया, पण आता सध्या बॅक फुटलाय म्हणून सध्या पोरं मेहनत घेतात आपली सगळी. साहिले, देवेने, प्रणय, संकेत आमचं मेन नियोजन करतात. सगळ्यांची मेहनत तर चालूच आहे, त्याला पुन्हा आपल्याला आणायचंय नंबर मध्ये. जसं मागच्या वर्षी त्यांनी 40 गाड्या केल्या, आमचा आता पण प्रयत्न आहे की त्याला आपण नंबर मध्ये आणायचं पुन्हा एकदा. किती त्रास होतो पैऱ्यासाठी? कारण ज्यांना तुम्ही सच्चाबाई दिलाय, आज त्यांना तुम्ही पैरे मागितले का? आणि कोणी नाकारलं, भले नाव नका सांगू, पण किती त्रास होतो पैऱ्यांसाठी? अहो मागच्या वर्षी मला फुरसत नव्हती, एवढे फोन येते ते. जसा सच्चाबाई आणला मी मुंबईमध्ये, त्याची पहिली गाडी पडलेली, त्यानंतर जो त्यांनी गुलाल घेत गेला, मला एवढे फोन येत होते ना, रोजच्या रोज फोन यायचे पैऱ्यांसाठी. पण मी जास्तीत जास्त पैऱ्यामध्ये बैल हाकायला कोणाला नाराज नाही केला. आणि ज्या बैलाला आपल्या बैलाने वर आणला
वर आणलं म्हणजे माझा बैल त्या मुंबईमध्ये काही एवढा नावाजलेला नव्हता, पण माझ्या बैलांनी ज्यांना गुलाल नव्हते त्या बैलवाल्यांना गुलाल दिले. पण ते लोक पण मला आज बैल देत नाहीत माझ्या बैलाला. पैराला खूप अडचण होते, सच्च्यासाठी तर खूपच अडचण होते. त्यामुळे बाजी उतरवला आम्ही. बाजी आला, बाजी आणि त्याचं काही गणित जुळत नाही. बाजी त्याला मारतो म्हणतो, त्याच्यात पळत नाही, असा विषय. सध्या सच्चा बॅकफुटला आहे, पण नक्कीच तो कमबॅक करणार. आमची पोरं मेहनत घेणार आणि त्याला आणणार पोरं. आता तुम्ही सांगितलं सच्चाबाई ज्यांना गुलाल नव्हते त्यांना सुद्धा सच्चाबाईने गुलाल मिळवून दिले. मग जेव्हा सच्चाबाई रुटीनला येणार त्यांचा तुम्हाला फोन आल्यावर मग तुम्ही पैरा करणार का? तुम्ही त्यांना काय उत्तर देणार की सच्चाबाईच त्यांना उत्तर देणार? सच्चाबाई नक्कीच त्याच्या पळाच्या जोरावर उत्तर देणार त्यांना. राहिला पैऱ्याचा विषय, पैऱ्याचा बघा मी कधी कोणाला असं नाकारत नाही. त्यांनी केलं तसं म्हणून आपण तसं करायचं हा माझा कधीच हेतू नसतो. आपण देणार, त्यांना पण बैल देणार, काय विषय नाही. शर्यत पण खेळणार त्यांच्याशी, त्यांना पैरा पण देणार. जो शर्यत जिंकत होता काल तो हलगीच्या तालावर नाचत होता, मजा करत होता, पण तुमची एवढी मंडळी होती आपल्या बाजीसोबत किंवा तुमच्या शर्यती झाल्यानंतर गुलाल टाकला, गप्प गाडी सोडली, दावणीला आणली, बस. म्हणजे एकही थोडं म्हणजे जल्लोष तुमच्या तरी ग्रुपने केला नाही. त्याचं कारण काय झालं? कारण सगळे गणपती बाप्पा मोरया आहे ते थोडाफार जल्लोष करत होते, पण तुमच्या ग्रुपने थोडाही जल्लोष नाही केला का? काल तुम्ही पाहिलं जशी शर्यत झाली, थोडाफार मी तर जशी मोठी गाडी होती, टॉपची गाडी होती, टॉपची गाडी असल्या कारणाने कसं थोडासा आनंद होतच की बाबा आपण कुठेतरी टॉपच्या खेळामध्ये कधी जास्ती खेळत नाही. मी मोजके मैदान असतात, नामांकित मैदान असतात तेव्हा मी मोठ्या गाड्या खेळतो. काल मोठी गाडी मारली, थोडासा जल्लोष मी केला नाही. मी जेव्हा सूट तोडला तर धावत गेलो हात वर करत. आणि आपलं कधीच कुठल्या मैदानात आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे, आमचा पण कधी जल्लोष नसतो ना. माझे सोबतचे पोरं कधी कुठल्या प्रकारचा जल्लोष करत नाही, कारण आपल्याला आवडतच नाही ते. आपला आनंद साजरा आपण आपल्या घरी करायचा गोठ्यावरती. आपल्यामुळे आपल्या प्रतिस्पर्धीला कधी त्रास होता कामा नये, वाद होता कामा नये, अशी कधीच गोष्ट करायची नाही मैदानामध्ये. कालचे सुट्टी मेकर आणि कालचे ड्रायव्हर त्यांच्याबद्दल काय सांगणार? सुट्टी मेकर बोललं तर माझा भाचाच येतो. सुट्टी मेकर बोलला तर आमचा सर्वात मुंबईचा नामांकित सुट्टी मेकर हरीश गायकर आणि केशवदादा दलवी, हे दोघच आहेत जे माझी बैल सोडतात. आणि एलकुंद्याचा पिंट्या, हे 2 ते 3 सुट्टी मेकर आहेत माझे जे आपला बैल सोडतात. आणि हरीश तर माझा भाचाच आहे, आणि कुठल्या एकही रुपयाची कधी हे नसते त्याला ना केशवदादाला. जसा बैल बघितला येतात आणि बैल स्वतः येतात, बोलवायची गरज लागत नाही. त्यांना माहिती आपला सच्चा आलाय, लगेच सोडायला येतात ते. ड्रायव्हर बद्दल काय सांगणार? ड्रायव्हर केतन ड्रायव्हर सोनिवलीचा, या अगोदर पण बसलाय आपल्या गाडीवरती सच्च्याच्या, 2-3 वेळा बसलेला आहे. आणि तो जेव्हा पण बसला आपल्या बैलांनी गुलाल केलेला आहे. आणि कालचं झालं काय, कालची गाडी पण मोठी होती आणि केतन पण होता खाली, भेटला मला, दादा आजच्या गाडीला मीच बसणार. मी बोललो 100% तूच बसायचा. आणि त्यांनी त्याच्या बोलण्याप्रमाणे त्यांनी गुलाल पण करून दिला. चांगला ड्रायव्हर आहे तो, चांगली त्याने शर्यत काढून दिली आपल्याला. बैल खाली सुट्टीला गेल्यानंतर तुम्ही क्वचितच खाली जाता, प्रत्येक वेळेस तुम्ही मला कधी पण मी मैदानात असलो की मला तुम्ही सुतावरात भेटा, काय सांगणार? काल मी ऍक्च्युली बाजीची जशी गाडी गेली खाली, बाजीची गाडी गेली 2:30 वाजता खाली गेली. 2:30 ते जवळजवळ मी 4:15 वाजेपर्यंत खालतीच होतो उन्हामध्ये. काल एवढी गर्दी झाली ना, एवढी गर्दी झाली. नियोजन पण होतं, खूप भव्य दिव्य बक्षिसं होती, त्याच्यामुळे जास्ती गर्दी पण झाली. आणि त्याच्यामध्ये आयोजकांना आपण बोलून मतलब नाही, थोडा जास्ती गर्दी झाल्यामुळे ते प्रत्येक मैदानात ते हल्ली चाललंच आहे, गर्दी होते. त्यामुळे मी माझी गाडी कशी लवकरात लवकर लाईनीला लागेल त्या हिशोबाने मी खालती गेलो. 3 तास उन्हामध्ये राहिलो. कशी आम्ही गाडी टाकली, आम्ही गाडी घुसवली नाही ना, सांगत तुमच्या व्हिडिओमध्ये सांगतो, आम्ही पण गाडी घुसवली. काय घुसवली, कारण माझी विरुद्धची गाडी होती, श्यामाची गाडी, ती 1 नंबरला लागलेली आणि माझी गाडी 20 गाड्या मागे होती. मग तसं मी गाडी माझी डायरेक्ट पूर्ण टाकली आतमध्ये, बैल घुसवली आणि मग शर्यत केली. तसंच मी 5 मिनिटं अगोदर धावत गेलो सुतावरती आणि उभा राहिलो आणि मग शर्यत बघितली. कालचा जो गुलाल झाला, शेवटच्या प्रश्नांकडे वळतो, कालचा जो गुलाल झाला तो म्हणजे नक्की कोणाला समर्पित करणार की बाबा आज एवढ्या मोठ्या मैदानाचा गुलाल मी या माणसाला समर्पित, या मुलाला कोणाला समर्पित करणार? ऍक्च्युली कालचा गुलाल खूप मोठा महत्वाचा होता. कालचा हा जो गुलाल झाला हा सगळ्या माझ्या टीमचा आहे. ती माझ्यासोबत जी बसलेले निकितेश वगैरे माझे भाऊ आहेत सगळे. संकेत हा मेन नियोजन याने केलाय, हा सगळी गाडी पकडायपासून सगळं यांनी आणि अमोल राठोड साहेबांनी केलेलं आहे आणि अमित दादाने आमच्या. आणि याचा पूर्ण श्रेय आमच्या पूर्ण ग्रुपला आहे या विजयाचा. आणि जो गुलाल झालाय त्याचा मेन निमित्त म्हणजे आमचे मित्र नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे, त्यांचा काल वाढदिवस पण होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्याकडनं त्यांना हा गिफ्ट होता.
दीदीच्या नावात गाडी पळते, दीदी बद्दल काय सांगणार? कारण एक जागेवर बसतच नाही, पण तिला खूप आवड आहे बैलांची, काय सांगणार? नक्कीच समायला बोलत सकाळी मी सकाळी खाली उतरत असेल माझ्या मागे मागे निघते ती, पप्पा सच्चा ती रोज संध्याकाळी इकडे येणार, सच्चाचं नाव घेऊन मला खाली घेऊन येणार की मला खाली घेऊन चल. आणि एकुलती एक पोरगी आहे माझी, नक्कीच ती आणि तिच्या नावानेच आम्ही हा खेळ करतोय, पोरीच्या नावाने आणि आमच्या गावाच्या नावासाठी आम्ही खेळ करतो. कुठल्या एका रुपयासाठी नाही, फक्त आमच्या गावाचं नावापाड्याचं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हा आमचा हेतू आहे आणि आमच्या सगळ्या ग्रुपचा हेतू आहे. आपल्या गावाचं नाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. आम्ही कुठल्याही प्रकारचे म्हणजे याच्यामध्ये काही हे नाही, फायद्यासाठी नाही या शोक मध्ये. दादा, जसं नियोजनाबद्दल या दादांबद्दल तुम्ही सांगितलं, त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे. तुम्हीही याच्या आधी कोणत्या तरी पिढी करून अभ्यास कर घेतला असेल की बाबा या क्षेत्रात कसं टिकलं पाहिजे, या क्षेत्र कसं चालवलं पाहिजे. असे ठराविक व्यक्ती, तुमचे वडील असतील, बाबा असतील, कोणीतरी असतील, काय सांगणार? कोणाकडून हा तुम्हाला वारसा चालत आलाय, बाबा यांच्याकडून आम्हाला या क्षेत्रात उतरायला मिळालं? वारसा म्हणजे बघा, ऍक्च्युली आमची बैल होती, आमच्या आजोबांची खानदानी आमची बैल आहेत. आमचे स्वतः बाबा, मोठे बाबा, त्यांची बैल होती. मग आमचे जागा मालक शांताराम शेठ जोशी, त्यांची सुद्धा बैल होती. आणि आमचे काका अंतनारायण जोशी, जे प्रसिद्ध छकडा मालक होते, ते पण त्यांची बैल होती. त्यांच्या मागेच फिरून आम्ही स्वतः पण आमचा शौक चालू केला. आणि आम्ही या शौक मध्ये खूप आधीपासून आहे, 25-30 वर्ष आले आम्हाला शौक मध्ये. जसं काकांच्या मागे आम्ही जायचो, पूर्वी आम्ही छकड्याच्या मागे बसून जायचो शर्यतींना. आता आम्ही स्वतः 2-3 वर्ष झाली मी स्वतः बैल घेतले आणि चालू ते आपलं अशा क्षेत्र. कुठेतरी दादा हे नाव खूप कमी होतं, पण सध्या समायरा श्रीकांत जोशी हे नाव जर बिंजोडला पडलं तर पहिले कोणी एवढं लक्ष देत नव्हतं, पण आता थोडी धडकी भरते, बाबा याच्यावर नाव फिरवायचं का नाही, थोडा नाव वरती आहे, चल म्हणजे एक नंबरात खेळताय तुम्ही आता, म्हणून जरा पब्लिकला पण धड भरते की बाबा यांच्यावर नाव फिरवू की नको. काय सांगणार दादा? म्हणजे पब्लिकला पण आता भीती तुमच्याकडून निर्माण झाली की बाबा यांच्या बैला पण टॉप मध्ये, काय अभिमान वाटतो? ऍक्च्युली ज्या बैल पळतो त्याला काय कोणाची याची गरज नसते. मागच्या वेळी सचिनने माझं खूप नाव केलंय. सच्याचा बॅनर सोडायचा तो मला बॅनरवर फोनच नाही यायचे, कोणाचेच फोन, कारण सच्चा एवढा घनट गुलाल घेत होता ना, प्रत्येक मैदानात गुलाल घेतच होता. माझी बॅनरवर खूप क्वचित गाडी जमत होती, फक्त टॉपचे बैलवाले होते तेच मला फोन करायचे बॅनरवर, त्याच्या व्यतिरिक्त मला बॅनरवर फोनच येत नव्हते. आणि आता मैदानात जरी गेलो ना तर या सच्चा आणि बाजीमुळे माझं एवढं नाव आहे, आणि गजामुळे किंवा मैदानात गेलं कॉमेंटेटर वगैरे सगळे लोक जे आदराने पुकारतात का श्रीकांत शेठ, जी आपली जी या क्षेत्रामध्ये ओळख आहे हे आपल्या बैलांनी करून दिली. काय सांगणार या बैलांबद्दल? शेवटचा प्रश्न विचारतो, काय सांगणार? जी इज्जत तुम्हाला यांच्यामुळे भेटली, काय अभिमान वाटतो? काय घरच्यांना पण घरच्यांचा पण प्रतिसाद होतो, कारण सच्चा बाई आपला खाली पळायला गेला किंवा आपली घरची गाडी खाली पळायला गेली, वहिनी असतील, कोणी आई असतील, सगळे घरी बघत असतील लाईव्हला, काय सांग त्यांचा काय प्रतिसाद असतो? ऍक्च्युली घरच्यांना तर माझी आवड नाही, माझ्या वाईफला पण आवड नाही बैलगाडी क्षेत्राची, आणि वहिनींना पण आवड नाही आमच्या, पण आम्हाला कधी असं हे नाही का, सपोर्ट पूर्ण असतं त्यांचा, फक्त त्यांना आवड नाही त्या या बैलगाडी क्षेत्राची. आईला आवड आहे, आमच्या आई लाईव्हला बघत असते, तिला समजलं की ती टीव्ही चालू करून बघते. आणि मेन म्हणजे तर मला सपोर्ट म्हणजे आमच्या भावांचा आहे, जे माझे मोठे भाऊ आहेत. एक शालिक जोशी आहेत, शालिक शांताराम जोशी, अशोक दादा जोशी, मग माझा दादा स्वतः मोठा अमित जोशी, यांचा मला खंबीर सपोर्ट आहे. म्हणजे कधीच म्हणजे असं मला कधी कुठल्या गोष्टी कमी लागली तर असं हे करत नाही. ही जागा स्वतः आमच्या जागा मालक स्वतः आहे, त्यांनी कधी 3 वर्ष झाली असे बोलले नाही की बाबा बैल काढ किंवा काय, असं कधीच नाही. तुझा शौक आहे ना, तुला करायचं तोपर्यंत वापर जागा बोलतो असं. कालचं मैदान झालं, आता उद्या सुद्धा खिडकायला जवळजवळ मैदान आहे, त्याच्यानंतर रविवारी वाटतं उसाटण्याला मैदान आहे. परत आपल्याला तुमच्या घरची गाडी कधी पळताना दिसणार आहे? आता बघू, रविवारचं नियोजन चाललंय करायचं. आता काल बैल पळाला आणि आता झाले कसं टेम्परेचर पण जास्त होत चाललंय हीटचा, त्यामुळे बैलाला आपण हप्त्यातून एकदा असं काढायचा विचार घेतला आता सर्व पोरांनी. आणि माझा स्वतःचा डिसिजन असतो, संकेत निकितेश हे दोघं नियोजन करतात दोन्ही बैलांचे, त्यांच्या अनुसार मग आपण कुठल्या मैदानाला जायचं हे ठरवतो. म्हणजे उद्याच्या मैदानात तुम्ही जाणार नाही, आराम देऊन काढणार नाही? उद्याचं मैदान बघा, उद्याचं मैदान खिडकाईचा जो मैदान आहे तो खूप पूर्वीपासूनचा मैदान आहे, त्यांचा मला प्रत्येक मैदानाला आमंत्रण असतो. बैल सच्चा न्यायचं चाललंय आमचं, फिक्स नाही, पण बैल जरी नाही नेला तर मी त्यांच्या मैदानाला असं पण मी हजेरी लावतो, कारण त्यांचं मला प्रत्येक वेळी आमंत्रण असतं.
चालेल दादा, तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि काल तुम्ही गुलाल केला त्याच्याबद्दल तुमचं खूप नक्कीच खूप तुझा अभिनंदन. पण खूप खूप धन्यवाद करतो मी. आमच्यासारख्या गाडा मालकाला तुम्ही उजेडात आणताय आणि युट्यूबच्या मार्फत आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आणि तुमच्या युट्यूबच्या मार्फत पण मला जास्तीत जास्त बैलांना पहिरे येतील अशी मी अपेक्षा करतो सगळ्यांकडे. नक्कीच दादा, आणि तुम्हाला धन्यवाद. पण धन्यवाद करतो आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला सर्वांना मी विनंती करतो. चालेल, धन्यवाद दादा. धन्यवाद.